शेतीपंप वीज ग्राहकांवरती लादलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावरती ठिय्या आंदोलन केलं। शेतीपंपांसाठी वीज दरवाढ कमी करून सवलतीच्या दराने वीज द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मागण्यांचं निवेदन महावितरण अधिकाऱ्यांकडे दिलं गेलं। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीज बिल वसुली ही 100% आहे, त्यामुळे जिल्ह्याला भारनियमन मुक्ती करावी असं देखील यावेळी म्हणण्यात आलेलं आहे। यावर निर्णय न झाल्यास महावितरण ऑफिसला टाळं ठोकण्याचा इशाराही देण्यात आला। कोल्हापुरात आज हे आंदोलन झालंय। या जिल्ह्यामध्ये देखील विजेचा जो काही खोळंबा चाललेला आहे, 8 तासाची वीज 4 तास सुद्धा मिळत नाही अशी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही आता एक इशारा दिलेला आहे। आता उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। आम्ही 8 दिवसाची मुदत ही वीज या सगळ्या लोकांना या ठिकाणी देतोय। 8 दिवसामध्ये जरी 12 तास वीज न दिली तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक वीज कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे टाळं या ठिकाणी ठोकलं जाईल।